नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, माहीममधल्या नाट्यमय घडामोडीनंतर आता माहीममधून सरवणकर निवडणूक लढवणार आहेत। शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना राज ठाकरे यांनी भेट नाकारली। दरम्यान राज ठाकरे आदराने बोलले असते तर त्यांचा सन्मान ठेवला असता असं विधान सदा सरवणकर यांनी केलं आहे। माहीममध्ये नाट्यमय घडामोडीनंतर सरवणकर लढणार। माहीमचे शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांना राज ठाकरेंनी भेट नाकारली। नाही, आम्ही एक हात नाही, आम्ही दोन्ही हात पुढे केले होते। राजसाहेब जे सांगणार ते आम्ही ऐकायच्या मनस्थितीत होतो। ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे वागायचं ठरवलं होतं, पण त्यांनी भेटच नाकारली। सरवणकरांशी बोलणार नाही, लढायचं असेल तर लढा, राज ठाकरे म्हणाले। सरवणकरांचं वक्तव्य, विनंती करायला माझा मुलगा गेलाय, त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता। पण त्यांनी भेटच नाकारली, मला बोलायचंच नाही म्हणून सांगितलं, तर मी काय करू शकतो सामान्य माणूस। एकनाथ शिंदेंनी चर्चेतून मार्ग काढण्यास सांगितलं होतं। सरवणकरांकडून स्पष्ट, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा मला फोन आला होता की 3 वाजेपर्यंत मागे घ्यायची वेळ आहे आणि पक्षहितासाठी तू काही एक प्रस्ताव दिला होतास। एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर राज ठाकरेंना भेटणार होते। अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी आलोय, विनंती करायला माझा मुलगा गेलाय, त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता। सरवणकरांचे पुत्र राज ठाकरेंकडे भेटीसाठी गेले, मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली। माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात। त्यांनी सांगितलं मला काहीही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर लढा। राज ठाकरे आदराने बोलले असते तर आम्ही त्यांचा सन्मान ठेवला असता। सरवणकरांचं विधान, त्यांनी जर मला सकारात्मक काही भेट दिली असती आणि बोलले असते तर राजसाहेब हे आमचे आदरणीय नेते आहेत, आम्ही त्यांचा मान सन्मान निश्चित केला असता। राज ठाकरे भेटायला तयार नाही तर मी काय करणार, मी लढणार। सरवणकरांकडून स्पष्ट, मी निवडणूक लढवणार आहे, कारण जर भेटच मिळणार नसेल तर मला असं वाटतं उम्मीदवार म्हणून मला माझा निर्णय घ्यावा। राज साहब मुझे नहीं मिल रहे तो मैं क्या करूँ, मुझे लड़ना ही पड़ेगा। नाट्यमय घडामोडीनंतर माहीममध्ये तिरंगी लढत निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात। भारतीय जनता पक्षाची मानसिकता काय हे मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तथापि आम्ही महायुतीमध्ये काम करतो, त्यामुळे महायुती म्हणून आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या मधुरिमा राजे यांनी माघार घेतलेली आहे। मधुरिमा राजे यांच्या माघारीनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले। कोल्हापुरात मोठा ट्विस्ट, काँग्रेसच्या मधुरिमा राजेंची माघार। कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेतली। मधुरिमा राजेंना नाईलाजाने माघार घ्यावी लागली। शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया, नाईलाजाने मधुरिमा राजेंना माघार घ्यावी लागली। त्यांनी सुद्धा माघार घेतली नाही आणि अशा तऱ्हेने एका कार्यकर्त्याला ची पाळी येते, म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा ठरवलं की अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन लढवायचे नाही। काँग्रेसचे नेते राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। सुरुवातीला राजेश लाटकरांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती। दरम्यान लाटकरांची उमेदवारी बदलून मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र माजी नगरसेवकांच्या नाराजीमुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली। त्यानंतर शाहू छत्रपतींनी लाटकरांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला, मात्र षडयंत्र रचत उमेदवारी रद्द केल्याचा आरोप लाटकर यांनी छत्रपतींसमोर केला। सतेज पाटलांनी देखील लाटकरांची समजूत काढली होती। तसंच मधुरिमा राजेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील चांगलेच संतापले। कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस गायब झाली, हा सर्व प्रकार आश्चर्यकारक, देवेंद्र फडणवीसांचा टोला। खरं म्हणजे सगळा प्रकार आश्चर्यकारकच आहे,
तिथे जे काही घडामोडी झालेल्या आहेत तर कोल्हापूरमधनं काँग्रेस मात्र गायब झालेली आहे हे निश्चितपणे पाहायला मिळतं. माझी फसवणूक केला सर, पूर्णपणे माझी फसवणूक केला सर. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून. नाही हे चुकीचं आहे मला, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज हा ते जे बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांग, तुम्ही जेवढ्याने आग लावल्याचं की मी तेवढ्या सगळ्यांना सांगतो. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग. हा मी पण दाखवलं असतं माझी ताकद. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग. हा मी पण दाखवलं असतं माझी ताकद. समीर भुजबळ यांची नांदगावमधून अपक्ष उमेदवारी कायम. समीर भुजबळ यांना शिट्टी हे चिन्ह मिळालं. भयमुक्त नांदगावसाठी शिट्टी वाजवणार असा विश्वास समीर भुजबळांनी व्यक्त केला आहे. मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात करणार आहोत. अपक्ष या नात्याने निवडणूक लढत असताना आज जे सिंबल वाटपचा दिवस होता, तर आम्हाला जे आहे शिट्टी हे सिंबल मिळालेलं आहे आणि भयमुक्त नांदगावसाठी आम्ही शिट्टी वाजवणार आणि प्रगत नांदगावसाठी सुद्धा शिट्टी वाजवणार. शिट्टी जोरात वाजणार का? जरूर वाजणार. महाविकास आघाडी आणि महायुतीला अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी शमवण्यात यश आलं. पिंपरी चिंचवडमधून दादांच्या राष्ट्रवादीच्या नाना काटे यांनी माघार घेतली. बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टींनी माघार घेतली. बोरिवलीमधून गोपाळ शेट्टींनी माघार घेतली आहे, त्यामुळे भाजपच्या संजय उपाध्याय यांना दिलासा मिळालाय. दरम्यान बोरिवलीमध्ये भाजपचे संजय उपाध्याय आणि ठाकरे गटाचे संजय भोसले आमने सामने येणार आहेत. मला अनेक नेते समजायला आले, भेटायला आले, एकदा नेता अनेक वेळा आले, सर्व मीडिया समोर आहे आणि म्हणून मी आता माघार घेतो. देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार विश्वजित गायकवाड यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आहे. त्यांनी दादांचे उमेदवार संजय बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केलाय. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव हे मैदानात आहेत. पुसदमध्ये दादांचे उमेदवार इंद्रनील नाईक आणि शरद पवारांचे शरद मैत यांच्यात प्रमुख लढत असेल. नागपूर पश्चिमचे भाजपचे बंडखोर नरेश बर्डेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. बर्डे हे सुधाकर कोहळेंना पाठिंबा देणार आहेत. दरम्यान नागपूर पश्चिममध्ये भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या विकास ठाकरेंमध्ये प्रमुख लढत असेल. चांदिवली या मतदारसंघातून भाजपचे जितूभाई चौधरी यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे शिंदेचे उमेदवार दिलीप मामा लांडे यांना दिलासा मिळालाय. चांदिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे दिलीप मामा लांडे आणि काँग्रेसच्या नसीम खान यांच्यात प्रमुख लढत असेल. कल्याण पश्चिममधून शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार अरविंद मोरेंनी माघार घेतली आहे. कल्याण पश्चिममध्ये शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाच्या सचिन बासरेंमध्ये प्रमुख लढत होणार आहे. गोपाळ शेट्टी हे भारतीय जनता पक्षाचे सच्चे कार्यकर्ते आहेत. मला पहिल्या दिवशीपासनं मनात नाही खात्री होती की गोपालभाई निश्चितपणे त्या ठिकाणी पक्षाकरता त्याग करतील. त्यांनी त्यानंतर आमच्याशी ज्या काही बैठका झाल्या त्या त्यांच्या मनातली भूमिका त्यांनी मांडली आणि शेवटी सांगितलं की मी पक्षाच्या विरोधात जाणार नाही आणि त्यांनी फॉर्म परत घेतलेला आहे. गोपाळ शेट्टींसारख्या कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. पिंपरी चिंचवडमधून दादांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर नाना काटेंनी माघार घेतली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप विरुद्ध शरद पवार गटाच्या राहुल कलाटेंमध्ये प्रमुख लढत असेल. परभणी विधानसभेत महायुतीला बंडखोरी रोखण्यात यश आलंय. भाजपचे बंडखोर विजय वरडपुरकरांनी माघार घेतली आहे. परभणीत शिंदे गटाचे आनंद भरोसे आणि ठाकरे गटाच्या राहुल पाटील यांच्यात लढत होणार आहे. पाथरीत भाजपचे बंडखोर रंगनाथ सोळंकेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. पाथरीत अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि काँग्रेसच्या सुरेश वरपुळकर यांच्यात सामना होणार आहे. पालघरमधून भाजपचे बंडखोर अमित घोडा यांनी माघार घेतली आहे. पालघरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि ठाकरे गटाच्या जयेंद्र दुबळांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. बोईसरचे शिंदे गटाचे बंडखोर जगदीश धोंडींनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. बोईसरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे आणि ठाकरे गटाच्या विश्वास वळवींमध्ये प्रमुख लढत होणार आहे.
आम्ही उरणची जागा लढणार आणि अलिबाग, पेण आणि पनवेल ही जागा शेकापला देणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बंडखोरांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मित्रपक्ष शेकापसोबत काही जागांवर अदलाबदल केली आहे. आम्ही उरणची जागा लढणार आणि अलिबाग, पेण, पनवेलची जागा शेकापला सोडणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही उरणची जागा लढतो आहोत आणि जसं पहिलं ठरलं होतं अलिबाग, पेण आणि पनवेल इथे शेका पक्ष जागा लढवेल. सूचना देऊनही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर कारवाई करणार असा उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय. जर का कोणी आम्ही सांगून मागे घेतलेले नसतील तर मग नाईलाजाने पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल. दरम्यान मैत्रीपूर्ण लढतीच्या रस्त्यावर जाण्याची आमची इच्छा नाही. मैत्रीपूर्ण लढतीवर शरद पवारांकडून भूमिका जाहीर करण्यात आली आहे. पवार साहेब, मैत्रीपूर्ण लढतीवर आपला विश्वास आहे का? त्या रस्त्याने जायची आमची अजिबात इच्छा नाही. तर शहापूरमध्ये ठाकरे गटाचे अविनाश शिंगे यांचा उमेदवारी अर्ज कायम. महाविकास आघाडीचे पवारांच्या राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा इथे अधिकृत उमेदवार आहेत. तर पवार आणि शिंदेमध्ये काहीतरी सुरू असल्याचं काही लोक सांगतात असं नवाब मलिकांनी म्हटलंय. निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये काय होईल ते सांगता येत नाही असं सुद्धा नवाब मलिकांनी म्हटलं आहे. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाब मलिकांनी हे वक्तव्य केलं. नवाब मलिकांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क लढवले जात आहे. मलिक मुलाखतीत काय म्हणाले? निवडणुकीनंतर भाजपचे सरकार येईल किंवा अजितदादा भाजप बरोबरच असतील हे आता सांगणं कठीण. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगतात की शिंदे आणि पवारांचं काहीतरी चाललं आहे. 5 वर्षापूर्वी कोण कुठे होता, लोकांना कसं पकडून आणलं, हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. मित्रपक्षांनी उमेदवार यादी दिली नाही, त्यामुळे एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे. एकही उमेदवार न देण्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. सर्वांनी सांगितलं एका जातीवर निवडून येणार नाही, त्यामुळे माघार घेतली. सर्वांनी आपला फॉर्म काढून घ्यावा. एका जातीवर मग लढायची का आपण जिंकून नाही येणार तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाहीत, आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या. कोणताही राजकीय पक्ष आणि अपक्षाला आम्ही पाठिंबा दिला नाही. एका जातीवर निवडणूक लढवणं कठीण, जरांगेंचं विधान. कुठल्याही अपक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही. कोणत्या राजकीय पक्षाला आम्ही आतापर्यंत पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी पण ते लक्षात ठेवा, कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाचं छगन भुजबळ यांनी स्वागत केलंय. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना टोलाही लगावलाय. जरांगे यांनी जो निर्णय घेतला आणि स्टेटमेंट केलंय त्याचं मी स्वागत करतो. खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कोणीही आपल्या कामाचा नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, जरांगेंचं आवाहन. लोकांना जे करायचं ते करा, कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. मग याला काय म्हणायचं? म्हणजे निवडणुकीत माघार म्हणायचं का? निवडणूक काय काहीतरी शब्द असेल ना. याला काय शब्दाचं काय समज आहे? शब्द नाही, शब्द नाही, काही एका जातीवर निवडून येत नाही. निवडणूक लढवणार गणी मी काय थोडक्यात त्याला काय. जरांगेंनी माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीका केली. निवडणुकीच्या रिंगणात उतरायला वाघाचं काळीज लागतं असं म्हणत हाकेंनी जरांगेंना टोला लगावला. गनिमी काव्याशिवाय पर्यायच नाही ना जरांगेंना. अरे वाघाचं काळीज लागतं रणांगणात लढायला. जरांगे गनिमी कावा गेलं ना तो काळ, तो गनिमी काव्याचा अपमान कशाला करतो तू? जरांगे पाटलांनी योग्य विचार करून निर्णय घेतला असेल. जरांगे पाटील नेहमीच समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवतात. संभाजीराजेंचं वक्तव्य. पूर्ण विचार केला असणार आहे की काय योग्य आहे समाजाच्या दृष्टिकोनातून, नेमकं समाजाला काय गरजेचं आहे आणि समाजाला वेटीस धरून कुठली गोष्ट करू नये हे त्या मताचे पूर्वीपासून. निवडणुकीत जरांगेंनी माघार घेतली ते त्यांचं वैयक्तिक मत. मला त्यांची भूमिका समजली नाही, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांनी विचार कदाचित काही केला असेल, त्यामुळे मी ह्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने पाहतो.
जरांगे पाटील यांचा लढा राजकीय नाही, आम्ही त्याला सामाजिक लढा म्हणतो. त्यांच्या लढ्याला नेहमीच आमचा पाठिंबा राहणार. संजय राऊतांचं वक्तव्य. आम्ही स्वतः त्यांचा जो लढा आहे हा राजकीय मानत नाही, हा सामाजिक लढा आहे, एक सामाजिक चळवळ आहे. नक्कीच त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ राहिलेलं आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची आज बदली करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप करण्यात आले होते. विरोधकांकडून काही दिवसांपासून शुक्लांच्या बदलीची मागणी केली जात होती. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली. रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फळसणकरांकडे. पटोलेंनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे शुक्लांची बदली करण्याची मागणी केली होती. रश्मी शुक्लांवर फोन टॅप केल्याचा विरोधकांचा आरोप. रश्मी शुक्ला निवडणुकीच्या व्यवस्थेत राहायला नको, नाना पटोलेंची निवडणूक आयोगाला विनंती. त्या पदावरून हटवला गेलात, पण त्यांना निवडणुकीच्या कुठल्याही या व्यवस्थेमध्ये त्या राहिल्या नाही पाहिजेत याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, एवढी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे. निष्पक्षपाती महासंचालक बसायला हवे, राज्यातील गुन्हेगारी त्यांनी संपवावी. निष्पक्षपाती या पदावर मुख्य महासंचालक बसला पाहिजे ही मागणी आमची मागच्या काळातही होती. हे पद राज्याच्या पोलीस विभागातलं महत्त्वाचं आणि प्रमुख पद आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत, मात्र बदलीसाठी उशीर का केला, वडेट्टीवारांचा सवाल. केंद्रीय सरकार के वजह से उनके दबाव में निवडणूक आयोग क्या झुका था, ये निर्णय लेने में देरी क्यों की? और चलो देर आए दुरुस्त है, ये निर्णय का हम स्वागत करते हैं. भाजपचा बदनामीचा प्रयत्न, फडणवीसांवर विना पुराव्याचा आरोप, रश्मी शुक्ला त्यांची बाजू मांडतील. शुक्लांच्या बदलीनंतर शेलारांची प्रतिक्रिया. हा भाजपचा बदनामीचा प्रयत्न आहे. रश्मी शुक्ला त्यांची बाजू मांडतील, पण देवेंद्र फडणवीसांचं नाव बिना आरोपाने असं घेतलं असेल आणि त्यांनी पुरावे द्यावे अशी 7 दिवसाची नोटीस आज आम्ही त्यांना पाठवू. काँग्रेसला, उबाठाला किंवा शरद पवारांच्या पक्षाला हा निर्णय चांगला वाटतो आहे. त्यांच्यातल्या काहींनी याचं स्वागत देखील केलं. एकीकडे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकल्याबरोबर इलेक्शन कमिशन कसं चुकीचं आहे हे सांगतात. हा निर्णय झाल्याबरोबर इलेक्शन कमिशन चांगला आहे म्हणतात. उद्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर इलेक्शन कमिशनच्या डोक्यावर खापर फोडू नका, एवढीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा. लाडकी बहीण ही योजना नसून भावाकडून बहिणीला दिलेली ओवाळणी आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी हे ट्विट केलंय. बहिणींच्या मायेची थाप पाठीवर असू द्या, अमृता फडणवीसांनी हे आवाहन केलं आहे. अमृता फडणवीस यांचं हे ट्विट आपण पाहूया. माझी लाडकी बहीण ही केवळ योजना नसून आपल्या सर्व बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी, भावाकडून बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. राखी पौर्णिमेला मी महिला मेळाव्यात शिक्षक सहकारी बँक सभागृहामध्ये या संदर्भात आपल्याला आवाहन केलं होतं. भावाला कायम साथ देण्याचं, आणि आता भाऊबीजेला देखील तेच सांगते की सर्व लाडक्या बहिणींनी बहिणींच्या प्रेमाचा ठेवा, मायेची थाप देवेंद्रजींच्या पाठीवर असू द्या. मला खात्री आहे की आपण बहिणी भावाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहू, असं आवाहन त्यांनी महिलांना केलंय. माहीमध्ये आम्ही सदा सरवणकर यांच्यासाठी काम करणार, असं नारायण राणे यांनी म्हटलंय. माहीमध्ये सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत असे रिंगणात आहेत. आणि अशा वेळेला नारायण राणे यांनी माहीमध्ये आम्ही सदा सरवणकर यांच्यासाठी काम करणार असं म्हटलेलं आहे. उमेदवार कोण? बीजेपीचा कोण सांगा ना. आमचा युतीचा उमेदवार कोण? मग का बोलत नाही? मग आमचं त्यालाच त्यासाठीच काम करणार. भूमिका स्पष्ट आहे आमची. आम्ही सकाळी इकडे संध्याकाळी तिकडे, त्यातले नाही ना, परमनंट आहे आमचा जॉब.